देवानं बहीण का दिली असेल बरं? नाही, कधीतरी प्रश्न पडतो ना असा, का दिली असेल देवानं बहीण? आई गेल्याच्या नंतर आईसारखं प्रेम करणार जगाच्या पाठीवर एकमेव पात्र म्हणजे ती बहीण आहे. म्हणून बहिणीचं नातं आहे, म्हणून बहीण आहे. आई गेल्याच्या नंतर आईच्या पदराची आठवण आली तर बहिणीचा पदर भेटावा म्हणून बहीण आहे. आई गेल्याच्या नंतर बहिणीने आईसारखा डोक्यावरून हात फिरवावा यासाठी बहीण आहे. नुसती रक्षाबंधनासाठी नाहीये बहीण. बघा, एखादा पैशावाला भाऊ असला तर तो भाऊ गरीब बहिणीला विसरतो, पण एखादी जर बहीण पैशावाली असली ना तर आपल्या गरीब भावाला कधीच विसरत नाही.